नागपूरमध्ये वडील आणि तरुण मुलावरती त्यांच्या दुकानामध्ये जीवघेणा हल्ला झालेला आहे। नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असताना हा सगळा प्रकार घडलाय। मात्र काल संध्याकाळी झालेल्या या हल्ल्यामधील दोन्ही जखमींचा आज उपचाराच्या दरम्यान मृत्यू झालाय। विजय सावरकर आणि मयूर सावरकर अशी या बापलेकांची नाव आहेत। विजय सावरकर यांचं रामटेक नगरमध्ये घराजवळच फर्निचरचं दुकान आहे। संध्याकाळी दुकानामध्ये 4 ते 5 हल्लेखोर आले होते आणि जुन्या वादाच्या संदर्भात बोलायचे असं सांगून आरोपींनी हा जीवघेणा हल्ला केलाय। या प्रकरणी आरोपींना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे। त्यांचा काहीतरी जुना झगडा होता आणि त्या जुन्या झगड्याच्या याच्यातून आज परत त्यांचा वाद झाला। त्या वादामध्ये त्यांच्यावर त्यांना थोडंसं मारहाण करण्यात आली। त्याच्यामध्ये ते जखमी झालेले आहेत आणि ते आता सध्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत। ते बापले किती जण होते हल्ला करणारे आणि काय म्हणजे किती जण जखमी किंवा मृत काय नाही एक्झॅक्ट किती जण मारणारे होते याची संख्या अजून आपल्याला व्हेरीफाय नाही झाली, त्याच्यामुळे त्याच्यावर काही भाष्य करता येणार नाही। परंतु सध्या एक मायनर आरोपी आहे, तो ताब्यात आहे। बाकीचं व्हेरिफिकेशन करणं चालू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।